नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी निलेश निले. सादर आहे माझी अजून एक प्रेमकविता व्हॅलेंटाईन दिनानिमित्त. माझ्या ह्या कवितेचं शीर्षक आहे कसाच मावेना. शाई पेनाची कशीच पुरेना. ती म्हणते, शाई पेनाची कशीच पुरेना, अन तू शब्दात कसाच मावेनास. किती त्या शब्दांना खंगाळत बसायचं, अरे किती त्या शब्दांना खंगाळत बसायचं, अन किती त्या रचनांना सजवत राहायचं. किती त्या शब्दांना खंगाळत बसायचं, अन किती त्या रचनांना सजवत राहायचं. त्या ओळीत तू काही मावेना, त्या ओळीत तू काही मावेना, अन माझी रचना पूर्णत्वास काही जाईना. किती शब्दात बांधलं तुला तरी काही भावना निशब्दच राहतात. किती शब्दात बांधलं तुला तरी काही भावना मात्र निशब्दच राहतात. अख्खा शब्दकोश पुढ्यात ठेवला तरी, अख्खा शब्दकोश पुढ्यात ठेवला तरी एकही शब्द न ओवता यायचा. अख्खा शब्दकोश पुढ्यात ठेवला तरी एकही शब्द न ओवता यायचा. माझी लेखणी मात्र इतकं सगळं असूनही माझी लेखणी काय करते माहिती आहे, सांगते. माझी लेखणी मात्र केविलवाड्या प्रयत्नांसाठी झुरते. म्हणजे त्याच्यावरचं काव्य आहे फार सुरेख व्हावं, गोड व्हावं, अगदी प्रेममय व्हावं असा प्रयत्न असतो. आणि म्हणून मग ती म्हणते की माझी लेखणी मात्र केविलवाण्या प्रयत्नांसाठी झुरते, अर्धवट शब्दांना. आणि मग काय, आणि मग अर्धवट शब्दांना भावफुलांनी जोडते. शेवटी म्हणतीये, तुझ्या भावना अन माझ्या कवितांचा हिशेब काही जुळत नाही. तुझ्या भावना अन माझ्या कवितांचा हिशेब बाबा काही केल्या जुळत नाही. हजार शब्दांनी ओवाळलं तरी, का म्हणून, हजार शब्दांनी ओवाळलं तरी तुझ्यावरची कविता पूर्ण होणे नाही. तुझ्यावरची कविता पूर्ण होणे नाही. तर रसिक श्रोते हो, ही होती माझी आजची कविता. माझी कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया अजून अशाच छान छान कविता, प्रेमकविता करण्यास मला निश्चितच प्रोत्साहन देतील, उभारी देतील, यात शंकाच नाही. तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत. आणि हो, ते लाईक, शेअर, सबस्क्राईब चालतं. उद्या परत सादर आहे अजून एका नवीन कवितेसह. तोवर नमस्कार.